वर्षभर तुम्ही कोथिंबीर या पिकाची लागवड करता. वर्षामध्ये केव्हा कोथिंबीरीला चांगला बाजारभाव भेटत असतो? जे बियाण्याची निवड आपल्याला कशा प्रकारे करणं गरजेचं? ते पावसाळ्यात टिक पडते. पावसाळ्यात हे जास्त चालतं. गवत आता याच्यात दिसतच नाही, गवत उगत नाही म्हणजे. तर त्या कोथिंबीरीच्या बियाण्याला 12 तास आपल्याला, तर कोथिंबीर या पिकाला फारसं असं काही जास्त खत व्यवस्थापनाची गरज नसते. कमी पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही कोथिंबीर या पिकाचं जे उत्पादन आहे तर ते तिथं घेऊ शकता. राम राम शेतकरी मित्रांनो, मी पुणे जिल्ह्यामधील तळेगाव या गावामध्ये आलेलो आहे. राम राम दादा. राम राम. सर्वप्रथम आपलं नाव गाव सांगा. विठ्ठल सदाशिव भुजबळ, तळेगाव डमडरे. तळेगाव डमडरे आपल्या गावाचं नाव आहे ना? बरोबर. हो. दादा, आपण किती वर्षापासून ही जी आपण तुमच्या हातामध्ये कोथिंबीर धरलेली आहे तर या पिकाची लागवड करताय? 25 वर्षापासून. 25 वर्षापासून तुम्ही सरासरी कोथिंबीर या पिकाची रेग्युलर लागवड करत आलेली आहेत, बरोबर? तर एकंदरीत आता आपले जे शेतकरी मित्र आहेत, मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोथिंबीर या पिकाबद्दल असा कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये उरणार नाही. कोथिंबीर पिकाचं लागवडीपासून शेवटपर्यंतचं जे व्यवस्थापन असतं आपल्या शेतकरी मित्राचं, एक सरासरी कशा प्रकारे असतं आणि आपण कशा प्रकारे व्यवस्थापन तिथं करणं गरजेचं आहे, अतिशय थोडक्यात 8 ते 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टोटल मार्गदर्शन करण्याचा मी इथं प्रयत्न करणार आहोत. दादा, मला एक सर्वप्रथम माझा महत्त्वाचा असा प्रश्न आहे की जी कोथिंबीर पीक आहे तर याची लागवड म्हणजे एक सरासरी तुम्ही वर्षभर करत असतात? वर्षभर तुम्ही कोथिंबीर या पिकाची लागवड करतात. मित्रांनो, कोथिंबीर हे एक असं पीक आहे की ज्याला वर्षभर आपल्याला खाण्यासाठी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा घरगुती जेवणामध्ये, घरगुती आहारामध्ये याची जी काही भाग आहे तर तो मोठ्या प्रमाणात तिथं मांडला जातो. डेलीच्या आहारामध्ये कोथिंबीर या पिकाचं जे महत्त्व आहे तर ते अतिशय महत्त्वाचं आहे. तर वर्षभर तुम्ही कोथिंबीर या पिकाची लागवड करता, बरोबर? 30-35 दिवसामध्ये पेरणी किंवा फुकल्यापासून आपल्याला काढणीला आलेलं पाहायला मिळतं. आता आपले जे इतर शेतकरी मित्र जे आहेत, जो आपला व्हिडिओ पाहत आहेत, तर त्यांच्या मनामध्ये एक असा प्रश्न आहे की कोणत्या महिन्यामध्ये किंवा सरासरी वर्षामध्ये केव्हा कोथिंबीरीला चांगला बाजारभाव भेटत असतो? आता जास्त पाऊस झाला तर त्यावेळेस बाजार भेटतो, बरोबर. म्हणजे जास्त पावसामुळं नुकसान होतं, बरोबर. आणि कसं आहे, काही वेळेस कमी जास्त लोकांनी बाजार वाढले की लोक टाकतात, मग परत बाजार कमी होतात. असं म्हणजे असं फिक्स हे नाही, त्याचं फिक्स नाही, कधी कोणत्या महिन्यात हे होईन असं सांगू शकत नाही. तरी आता तुमचा 25 वर्षाचा अनुभव आहे, सरासरी एक समजा कोणते 2-3 महिने असे आहेत की ज्या महिन्यामध्ये एक बाजारभाव चांगला भेटू शकतो? जून ते ऑगस्ट, जून ते ऑगस्ट, बरोबर. शेतकरी मित्रांनो, दादांच्या परत मे, उन्हाळ्यामध्ये कदाचित चांगला बाजारभाव भेटू, एप्रिल मे महिन्यामध्ये. पण जास्त कमी भेटतो उन्हाळ्यात, त्यावेळेस जास्त भेटतो जून ते ऑगस्ट सप्टेंबर मध्ये, बरोबर. एक सरासरी आपल्या भागामध्ये वातावरण, पावसाचं हे नुकसान, बरोबर, सगळं. तर शेतकरी मित्रांनो, दादांच्या अनुभवानुसार जे पावसाळ्यातला काळ आहे तर पावसाळ्यामध्ये कोथिंबीर या पिकाची आपण जरी पेरणी केली तरी शक्यतो आपल्याला मोठ्या प्रमाणात जर कदाचित पाऊस जर झाला तर कदाचित मर वगैरे होऊ शकते. त्याच्यामुळे कदाचित जो बाजारभाव आहे तर तो कोथिंबीर या पिकाला जास्तीचा भेटत वाढू शकतो. याच्या व्यतिरिक्त पावसाळ्यामध्ये जे शेतकरी मित्र आहेत तर शक्यतो या पिकाकडे वळत नाही, कारण बऱ्यापैकी जे 4-5-6 महिन्याचे पिकं असतात, सोयाबीन असेल किंवा इतर वेगवेगळे जे पिकं आहेत तर या पिकाकडे आपल्याला कदाचित वळताना पाहायला मिळतात. त्याच्यामुळे देखील आपल्याला त्या महिन्यामध्ये कोथिंबीर या पिकाला जो बाजारभाव आहे तर तो चांगला भेटलेला कदाचित पाहायला मिळत असतो. कधी कधी महाराष्ट्रामध्ये जर पाण्याची टंचाई देखील जरी असेल तर मार्च-एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा एखाद्या वेळेस चांगला बाजारभाव भेटत असतो. तर दादा, आता मला दुसरा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की जे बियाण्याची निवड आपल्याला कशा प्रकारे करणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये काही नवीन संकरित हायब्रिड बियाणं सुद्धा सध्या बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत, किंवा याच्या व्यतिरिक्त जे गावठी सेगमेंट आपण ज्याला म्हणतो, डायरेक्ट पोत्यातून बियाणं आपण आणून लागवड करतो, तर त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही थोडं मार्गदर्शन करू शकाल का? आता ह्या बियाणावर म्हणजे ते पावसाळ्यात टिक पडते, बरोबर, पानं असं करपतात, बरोबर. तर याच्यावर पडत नाही, गावरान याच्यावर पडतं. गावरान याच्यावरती थोडा जो बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे, पावसाळ्यात हे जास्त चालतं. पावसाळ्यामध्ये हायब्रिड संकरित बियाणं जास्त चालतं आणि उन्हाळ्यात लोक गावरान करतात. आता आम्ही नाही केलं, पण लोक जास्त काही गावरान करतात. बरोबर. तर बाजारभावामध्ये दोघं गावरान सेगमेंट आणि हायब्रिड सेगमेंटमध्ये काही तफावत आपल्याला दिसते? आता सध्याला 100-200 रुपये गावरान्याला जास्त भाव मिळतो, चांगली क्वालिटीला असेल तर. बरोबर. अशी क्वालिटी असेल तर. आणि पावसाळ्यात गावरान्याला भाव नाही मिळत, त्याच्यावरती डाग वगैरे डाग पडतात, ते रोगाला बळी पडतं. बरोबर. हे रोगाला बळी पडत नाही जास्त. बरोबर. तर मग आता सध्या आपण कोणत्या बियाण्यांची निवड करत आहेत? आता सध्या आम्ही F5
जी जास्त तेच वापरतो आता. अशोका सीड्स कंपनीची अशोका AF5 seeds. या नावाची हा. व्हरायटी आपण लावली. हम्म. इतर सुद्धा भरपूर साऱ्या कंपन्यांच्या हायब्रिड्स हा, जे आहेत बियाणं ना. आहेत तर ती उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो. गावरान सेगमेंटमध्ये जर आपण विचार केला तर काळा वाई या नावाची एक वाई, हा. वाई नावाची व्हरायटी आहे. आंध्रा आंध्रा गोल्ड गोल्ड या नावाची गावरान सेगमेंटमधल्या बियाण्याची तुम्ही निवड करू शकता. याच्या त्याच्यानंतर अगोदर आम्ही हेच वापरत बरोबर होतो. आहे. अजून जी हायब्रिड सेगमेंटमध्ये सुपर ग्रीन या नावाची एक व्हरायटी आहे. हा, तर ते लवकर येते ना, लवकर येते, बरोबर येते आहे. ते. तर शेतकरी मित्रांनो, हायब्रिड जे किंवा संकरित बियाणं आपण ज्याला म्हणूया, तर याच्यामध्ये आपल्याला काही प्रकार कोथिंबिरीचे तिथं पाहायला मिळत आहेत. आणि शेतकरी मित्र त्याची निवड करतात. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे त्याच्यावरती जे काही थोडक्यात त्या बियाण्यांची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे तर ती आपल्याला चांगली असल्याचं पाहायला मिळते. आता पुढचा शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो की याची लागवड किंवा पेरणी आपल्याला कशा प्रकारे करावी लागते. आता पाभार निघलेले आहेत ना, बरोबर. ऑटोमॅटिक ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने ते डायरेक्ट बरोबर तेवढंच बी पडतं तेवढंच त्याच्यात. बी म्हणजे म्हणजे कमी जास्त वाढवता येतो, पण पेरणी साईड बरोबर. आता सरासरी 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला आता हे तुमचं अर्धा एकर क्षेत्र आहे बरोबर. अर्धा एकर. हे तुम्ही डायरेक्ट बियाणं हाताने फुकलेलं आहे. आणि आता 1 एकराच्या हिशोबाने 1 एकराला किती बियाणं लागू शकतं. आता फेकलं तर 15-16, 15-16 किलो आणि जर पेरलं तर 12-13 कमी 12-13 कमी लागतं पेरल्यावर. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो 1 एकरच्या हिशोबाने दादांनी आपल्याला बियाण्याचा जो काही दर आहे 1 एकरला किती लागतं तर ते सुद्धा सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये अजून काही फवारण्या वगैरे आपल्याला कराव्या लागतात का पेरणी हा. केल्यानंतर. पेरणी केल्यानंतर थोडं गोल्ड मारतो, बरोबर. म्हणजे तणनाशक तणनाशक वगैरे गवत आपल्याला आता याच्यात दिसतच नाही, गवत उगत नाही, म्हणजे बरोबर थोडं एक 5-7 ml ने मारतो. बरोबर. तर त्याचा तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे का. हो. तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत वरवरची जी माहिती आपल्या शेतकरी मित्राकडून आपण इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो आपल्या दादांनी एक आपल्याला कोथिंबीर या पिकाबद्दल एक चांगली माहिती इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बियाण्याची निवड किंवा लागवडीचा कालावधी तसं पाहायला गेलं तर वर्षभर आपण कोथिंबीर या पिकाची लागवड तिथं करू शकतो. आणि बऱ्यापैकी आता माझ्या पाठीमागं तुम्ही कोथिंबीर या पिकाचा प्लॉट इथं पाहतात. वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. गावठी सेगमेंट आहे किंवा नवीन हायब्रिड संकरित बियाणं आपल्याला कोथिंबीर या पिकामध्ये आलेलं तिथं पाहायला मिळतं. 1 एकर पेरणीच्या हिशोबाने जर गेलो तर 12-13 किलोच्या आसपास आपल्याला जे काही कोथिंबीरीचं बियाणं आहे तर ते बाजारामधून आणणं गरजेचं आहे. आणि निश्चितच हा एक नशिबाचा पार्ट आहे. एखाद्या महिन्यामध्ये आपल्याला जास्त बाजारभाव भेटून आपल्याला लाखोचं उत्पादन तिथं होऊ शकतं. परंतु आपले जे शेतकरी मित्र आहेत तर ते वर्षभर जर कोथिंबीर या पिकाची लागवड केली तर निश्चितच आपल्याला अर्धा एकर का होईना किंवा 1 एकर का होईना जर आपण रेग्युलर कोथिंबीर या पिकाची लागवड करत गेलो तर निश्चितच आपल्याला एक तरी बाजारभाव जो आहे तर तो चांगला हा भेटू शकतो. बऱ्यापैकी आपल्याला अशा प्रकारे एक कोथिंबीरीची जुडी जर आपण निवडली तर सध्याच्या काळातला बाजारभाव शेतकऱ्यांच्या हिशोबाने 12-13 रुपये प्रति जुडीच्या आसपास तिथं पाहायला मिळतोय. बियाण्याबद्दल जर सांगायचं झालं मित्रांनो गावठी सेगमेंटमध्ये जो काही रोगप्रतिकारक क्षमता आहे तर ती आपल्याला कमी असल्याचं पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही संकरित नवीन जाती आहेत जसं सुपर ग्रीन आहे किंवा वेगवेगळ्या ज्या आता ही अशोका सीड्स कंपनीची AF5 या नावाची व्हरायटी आहे किंवा अशोकाचीच अजून एक चांगली व्हरायटी आहे जशी की अशोका 31 डेज या नावाची एक चांगली व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते किंवा नामदारी सीड्स कंपनीच्या सुद्धा चांगल्या व्हरायटी आहे. निर्मल सीड्स कंपनीच्या चांगल्या व्हरायटी आहेत किंवा इतर तुमच्या अनुभवातली जी व्हरायटी आहे तर तिची निवड करा. परंतु आपल्याला पेरणी करताना काय काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कोथिंबीर पिकाची जे काही उगवण क्षमता आहे तर ती आपल्याला चांगली झालेली पाहायला मिळेल या संदर्भात माहिती देतो. शेतकरी मित्रांनो पेरणी करण्यापूर्वी जे तुम्ही बाजारातून कोथिंबीरीचं बियाणं आणत असतात तर त्या कोथिंबीरीच्या बियाण्याला 12 तास आपल्याला एक कोमट पाण्यामध्ये जर आपण भिजू घातलं तर निश्चितच ज्यावेळेस आपण कोथिंबीरीची पेरणी करतो तर 4 ते 5 दिवस अगोदर तिचं जे जर्मिनेशन आहे तर ते झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. निश्चितच आपण कोथिंबीरीच्या बियाण्याला जर चांगली बीज प्रक्रिया जर केली जैविक बीज प्रक्रिया जर केली तर आपल्या कोथिंबीर पिकाला तिथं फायदा होऊ शकतो. मित्रांनो 10 ते 15 किलो बियाण्यासाठी एक अमृत बीज प्रक्रिया किट या नावाचे एक किट आहे ज्याची तुम्ही बियाण्याला बीज प्रक्रिया करून जर पेरणी केली तर सुरुवातीच्या काळामध्ये जोमदार वाढ होण्यासाठी आणि बुरशीजन्य रोगांपासून आपल्या कोथिंबीरीच्या रोपाला तिथं वाचवण्यासाठी फायदा हा होऊ शकतो. मित्रांनो बऱ्यापैकी 10-15 किलोच्या आसपास आपल्याला 1 एकर क्षेत्रामध्ये जे कोथिंबीरीचं बियाणं आहे तर ते पेरणी करणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न येतो तण नियंत्रणाचा. कारण
आता जर तुम्ही इकडे निरीक्षण जर केलं तर एकदम दाट जी कोथिंबीर असते, जर आपण फुकली तर एकदम दाट होते. जर पेरणी जरी केली तरी सुद्धा पूर्ण जो प्लॉट आहे तर तो एकसारखा बसून जातो. आणि जर आपण प्रॉपर तण नियंत्रण जर नाही केलं, खुरपणी करणं याच्यामध्ये अतिशय कठीण असतं मित्रांनो. तर त्याच्यासाठी आपल्याला तण नियंत्रणाकडे जाणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी पेरणी करून झाल्या 4 ते 5 दिवसामध्ये जे तुम्ही दुसरं पाणी देता, तर अशा टायमाला तुम्ही गोल किंवा ऑक्झिफ्लोरोफेन 23.5% हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तणनाशक वापरू शकता. 10 ते 15 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी आपल्याला वापरायचं आहे. आणि याच्यासोबत भरपूर सारे शेतकरी क्विझोलोप ऑफ इथाईल म्हणजेच टर्गा सुपर या तणनाशकासुद्धा कॉम्बिनेशन घेत असतात. अशा प्रकारे जर तुम्ही एकत्रित कॉम्बिनेशन करून जी आपली कोथिंबीर आहे उगण्यापूर्वीच या तणनाशकाची जर फवारणी केली तर 70-80% जे गवत आहे तर ते आपल्याला कंट्रोलमध्ये आलेलं तिथं पाहायला मिळू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, हे झालं तण नियंत्रणाचं. आता पुढचं आपण खत व्यवस्थापनाकडे जर गेलो तर कोथिंबीर या पिकाला फारसं असं काही जास्त खत व्यवस्थापनाची गरज नसते. तुम्ही 1 ते 1.5 बॅग DAP या खताचा वापर करू शकता. याच्यासोबत MOP पोटॅश 25 ते 30 किलो या खताचा वापर तिथं करू शकता. आणि जर आपल्याला बॅक्टेरियायुक्त खतांचा जर वापर करायचा असेल तर NPK कन्सो G या नावाचं एक दाणेदार स्वरूपातलं खत आहे, ज्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे जे महत्त्वाचे अन्नद्रव्य असतात जमिनीत पडलेले, तर त्याचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया आपल्याला तिथं पाहायला मिळतात. तर तुम्ही NPK कन्सो Gचा सुद्धा वापर करू शकता 25 किलो प्रति एकरासाठी. आता हे झालं खत व्यवस्थापन, बियाण्याची निवड, बीज प्रक्रिया. याच्या व्यतिरिक्त 2 ते 3 ज्या काही सुरुवातीच्या काळात महत्त्वाच्या फवारण्या असतात. कधी काय होतं, आपल्या कोथिंबीर पिकावरती बुरशीजन्य रोगांचे जे काही बारीक बारीक, आता हे तर एकदम हिरवीगार आहे मित्रांनो. या कोथिंबीरीची प्लॉटची सध्या हार्वेस्टिंगसुद्धा आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळतंय. याच्यावरती 2 ते 3 फवारण्या आपल्या शेतकरी मित्रांनी घेतलेल्या आहेत. तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य रोगाच्या ज्या फवारण्या आहेत तर त्या वेळोवेळी घेणं तिथं गरजेचं असतं. तर शेतकरी मित्रांनो, बुरशीजन्य रोगाच्या ज्या प्रॉपर फवारणीचं जे शेड्यूल आहे, स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती व्हॉट्सअपला फक्त कोथिंबीर असं लिहून पाठवा. तुम्हाला पूर्ण जे 2-3 फवारण्याचं जे शेड्यूल आहे तर ते मोबाईलमध्ये एक पुस्तकाच्या स्वरूपातच पाहायला मिळेल. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय माहिती भेटली, व्हिडिओ आवडला आहे का? व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. निश्चितच 1,00,000-1.5 लाख रुपये कमीत कमी 1 एकर क्षेत्रामध्ये आपण फक्त 1 महिन्यामधून तिथं कमवू शकतो. जर 10 ते 12 रुपये गड्डीला जर बाजारभाव जर भेटला तर निश्चितच आपल्या शेतकरी मित्राचा तिथं जो काही फायदा आहे आर्थिक, तर तो तिथं होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय कमी कालावधीचं पीक आहे मित्रांनो. जरी फेल गेलं किंवा बाजारभाव जरी कमी असला तरी आपण पुन्हा एकदा रिपीट त्याची लागवड करू शकतो. आपलं जास्त काही ड्युरेशन किंवा जास्त काही काळाचं तिथं जास्त काही दिवस तिथं वाया जाणार नाही. तर अशा प्रकारे अतिशय मोलाचं हे जे कोथिंबीर पीक आहे तर याची तुम्ही लागवड करण्याचा विचार करू शकता. निश्चितच उन्हाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे थोडंफार पाणी व्यवस्थापन असेल तर अशा प्रकारे तुम्ही या प्लॉटवरती पाहू शकता. जे काही छोटंसं स्प्रिंकलर सिस्टम आपल्या शेतकरी मित्रांनी इथं बसवलेलं आहे. अशा प्रकारे जर स्प्रिंकलर सिस्टम जर तुम्ही बसवला तर कमी पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही कोथिंबीर या पिकाचं जे उत्पादन आहे तर ते तिथं घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. तोपर्यंत राम राम.